वैभव वाघे खून खटल्यात पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले। सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी सोलापूर इथं राहणाऱ्या वैभव वाघे याचा लोखंडी रॉड, लाकडी दंडुका, फरशी, पट्टा या प्राणघातक हत्यारांसह अमानुष मारहाण करून त्याचा खून केल्याप्रकरणी तसंच पीडित महिला रितेश विलास गायकवाड, निलेश शिरसे, सागर शिरसे, सुमित विलास गायकवाड यांना मारहाण करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी प्रमोद रामचंद्र गायकवाड, प्रसन्नजीत उर्फ लकी प्रमोद गायकवाड, हर्षजित उर्फ विकी प्रमोद गायकवाड, किरण उर्फ मनोज दिलीप अंकुश, श्रीजित उर्फ सनी विलास निकंबे, समर सेनजीत उर्फ टिपू प्रमोद गायकवाड, संजय उर्फ सोन्या देवेंद्र गायकवाड, योगेश उर्फ सोन्या गांधी अस्वले, अजित ईश्वर गायकवाड यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस स्टेशन इथं वैभव वाघे याचा खून व जखमी साक्षीदारांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे। या प्रकरणी तपास पूर्ण होऊन सदर बाजार पोलिसांनी मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं असून दोषारोपपत्र 365 पानी आहे। या प्रकरणात प्रमोद गायकवाड यानं लोखंडी रॉडनं वैभव वाघे याच्या हात, पाय, तोंड आणि डोक्यात मारलं। प्रसन्नजीत गायकवाड, संजय गायकवाड, हर्षजित गायकवाड यांनी लोखंडी रॉडनं त्याच्या हातापायावर, डोक्यावर, पाठीवर आणि शरीरावर मिळेल तिथं मारहाण केली। अजित गायकवाड आणि किरण अंकुश यांनी लाकडी बांबूनं मारहाण केली। प्रमोद गायकवाड व सर्व आरोपींच्या दहशतीमुळे वैभव वाघे याला सोडवण्यास कोणीही पुढे आलं नाही। वैभव वाघे याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केल्यानंतर तो दिनांक 6/1/2025 रोजी मरण पावला, अशी फिर्याद आशा वाघे यांनी सदर बाजार पोलीस स्टेशन इथं दाखल केली होती। यात मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर, ॲडव्होकेट वैष्णवी नावकर, ॲडव्होकेट राहुल रुपनर, ॲडव्होकेट शैलेश पोटफोडे, ॲडव्होकेट मीरा पाटील, ॲडव्होकेट चैतन्य नल्ला तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट शशी कुलकर्णी, प्रशांत नवगिरे, ॲडव्होकेट राज पाटील हे काम पाहत आहेत।